दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी देवीची मोठी यात्रा भरते। या यात्रेला हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात। वैशिष्ट्य म्हणजे भाविकांची एवढी गर्दी असूनही परिसरातील वाघ यावेळी देवीच्या दर्शनाला आवर्जून येतात। ग्रामस्थांची तशी श्रद्धा आहे। केवळ श्रद्धा नव्हे तर खरोखरच देवीच्या दर्शनासाठी वाघ यात्रेत येतो हे आता सिद्ध झालं आहे। वन विभागाने सतत 3 वर्ष मंदिर परिसरात यात्रेच्या वेळी वाघांचं आगमन होत असल्याची नोंद पुराव्यानिशी सिद्ध झाली असल्याचं सांगितलं आहे। सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यानात आंबा वन परिक्षेत्रातील उदगिरी तालुका शाहूवाडी येथील काळम्मा देवी मंदिर आहे। धुलीवंदनाला होणाऱ्या यात्रेच्या वेळी मंदिर परिसरात वाघ येतो असं परिसरातील ग्रामस्थ सांगतात आणि तशी त्यांची श्रद्धा देखील आहे। या दाव्याची पडताळणी करण्यासाठी वन विभागाने सतत 3 वर्ष मोहीम राबवली। मंदिर परिसरात वन खात्याने ट्रॅप कॅमेरे बसवले होते। या कॅमेऱ्यामध्ये वाघाचं स्पष्ट चित्रण झाल्याने मंदिर परिसरात जत्रेच्या दिवशी वाघाचं आगमन होत असल्याची नोंद वन विभागाला आता प्राप्त झाली आहे। उदगिरी हे सह्याद्री व्याघ्र राखीव जंगलाच्या बफर क्षेत्रातील एक महत्त्वाचं ठिकाण आहे। सारा परिसर निसर्ग संपन्न आहे। या परिसरातील अनेक वर्षापासून माणसांसोबतच वन्यजीव आणि अन्य पशुपक्षी राहत असल्याचं पाहावयास मिळतं। उदगिरी गाव हे काळम्मा देवीच्या पुरातन आणि प्रसिद्ध मंदिरामुळेही ओळखलं जातं। दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी इथं काळम्मा देवीची फार मोठी यात्रा भरते। हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी तिथं येतात। या यात्रेच्या वेळी ढोल ताशांच्या गजरात आणि धार्मिक विधींच्या मंत्रघोषात सारा परिसर भक्तिमय होऊन जातो। यात्रेच्या काळात भाविकांची अलोट गर्दी होत असल्यानं वनक्षेत्र आणि वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी वन खातं विशेष दक्षता घेते। वणवा, अवैध वृक्षतोड किंवा अवैध शिकार घडू नये यासाठी अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले जातात। गस्ती पथकं, टॅप कॅमेरे, अहोरात्र निरीक्षण याद्वारे संपूर्ण परिसराची निगराणी केली जाते। सन 2024 आणि 2025 मधील धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या यात्रेला मंदिर परिसरात सेनापती या नरवाघाचं आगमन झालं असल्याचं स्पष्ट झालं। या नरवाघाच्या पंजाचे तिथं ताजे ठसे आढळून आले होते। वन कर्मचाऱ्यांनी त्याची नोंद घेतली होती। तर यावर्षी 3 मार्च 2026 रोजी धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या देवीच्या यात्रेला कोयना अभयारण्य परिसरातील बाजी या वाघाचं ट्रॅप कॅमेऱ्यात स्पष्ट चित्रण झालं आहे। त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेनुसार खरोखरच देवीच्या यात्रेप्रसंगी वाघ हजेरी लावतो हे सिद्ध झालं आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्री तुषार चव्हाण यांनी सांगितलं। सह्याद्री पट्ट्यातील उदगिरी येथील काळम्मा देवीच्या या प्राचीन मंदिरात धुलीवंदनाच्या दिवशी मोठी जत्रा भरते आणि या जत्रेला हजारो भाविकांसोबत वाघ देखील आवर्जून उपस्थित असतात हे आता सिद्ध झालं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।